जनात मंडळी कसे आहात? बरे ना? तर मी चाललो लाल महलला, जो की आहे शनिवार वाड्याच्या पाठीमागे। तर इथून जाता जाताच हे बघा, हे शनिवार वाडा दिसतोय आपल्याला। एक मिनिट दाखवते। तर हा आहे शनिवार वाडा आणि याच्याच थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच लाल महल आहे। तर चला मग मी पोहोचलो लाल महलला। तर हे महलचं पहिलं गेट आहे, म्हणजे इथूनच एंट्री आहे आपल्याला आतमध्ये जायला। आणि इथं एंट्री फी काहीच नाहीये, म्हणजे फ्रीमध्ये एंट्री आहे। एंट्री केल्यास इथं लगेच चपला वगैरे काढण्यासाठी जागा आहे आपल्याला। आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे, तिथून लगेच आपल्याला लाल महल दिसतो। तर हा आहे लाल महल। मला वाटलं होतं गर्दी राहणार नाही, पण होती बऱ्यापैकी गर्दी इथं। तर महलाच्या समोरच आणि महलाच्या डाव्या साईडला, म्हणजे आपण एंट्री केल्यास डाव्या साईडला शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेचा हा पुतळा आहे। तो आहे नांगर धरून, म्हणजे हा सोन्याचा नांगर होता आणि इथे शिवाजी महाराजांनी पहिला नांगर चालवला होता। हा महल शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांनी वर्ष 1630 मध्ये बांधला होता, आपली पत्नी जिजाराणी आणि शुभासाठी। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया। ते सगळीकडे शिवाजी महाराजांचं म्हणजे पूर्ण इतिहासासारखे छोटे छोटे पेंटिंग लागले होते। आणि जिजाई मातेचा हा पुतळा आहे। तर सगळीकडे इथे बघू आपण की शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास आहे छोटा छोटा पेंटिंगवरती लिहिलेला। हा पूर्ण महल हा लाकडापासून बनलेला आहे। खरं तर हा खरा महल नाही आहे, हा महल 16व्या शतकात झालेल्या विविध हल्ल्यात याचे नुकसान झाले होते। आणि इथं दिसणाऱ्या महल हा पुणे महानगरपालिकेने मूळ महलाच्या रचनेनुसार बांधला आहे। 1988 मध्ये याचे नूतनीकरण म्हणजे परत पुनरावर्तन केलेले आहे। आणि इथे शिवाजी महाराज आणि मुघल सैन्याचा सरदार शाहिस्तेखान यांच्यात 1663 मध्ये चकमक झाली। याच चकमकीत खिडकीतून महल बाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना शाहिस्तेखानला आपली 3 बोटे गमवावी लागली। तर जो इतिहासामध्ये पाठांतर आहे ना की 3 बोटे शाहिस्तेखानाची कापली गेली होती, ती याच महलामध्ये कापली गेली होती। आणि हा आहे 2 मजली महल। वरचा मजला हा बंद केला आहे एंट्रीसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही, भेटू पुढच्या भागामध्ये। धन्यवाद। लाईक कमेंट शेअर नक्की करा।